नाशिक रोडच्या जुन्या बिटको रुग्णालय चौकात सुमित पवारे यांच्यावर झालेल्या गोळीबाराच्या घटनेचा तपास नाशिक रोड पोलिसांनी अवघ्या 24 तासांपुढे नेला आहे. या प्रकरणात 12 संशयितांना ताब्यात घेण्यात आले असून न्यायालयाने त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर आणखी 2 संशयित अद्याप फरार असून पोलिसांची पथके त्यांचा शोध घेत आहेत. 16 ऑगस्ट रोजी सायंकाळी गोसावीवाडी परिसरातील टिळे रुग्णालयासमोरील पानटपरीजवळ सुमित भाटिया, सुमित पगारे आणि आकाश बोर्डे हे पान मसाला घेत असताना जुन्या वादाच्या पार्श्वभूमीवर काही जण तेथे आल्याची माहिती आहे. यावेळी राजीक शेख याने पगारे यांच्याशी हात मिळवण्याच्या बहाण्याने कमरेला असलेली बंदूक बाहेर काढून त्यांच्या पोटावर 2 गोळ्या झाडल्याचा आरोप आहे. या घटनेत गंभीर जखमी झालेल्या सुमित पगारे यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. घटनेनंतर सुमित भाटिया यांच्या फिर्यादीवरून नाशिक रोड पोलीस ठाण्यात 14 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. तपासादरम्यान पोलिसांनी अर्जुन सुरेश पिवाल, मन्ना भरत गांगुर्डे, राजीक शेख, निशांत भारती, शाहिद शेख, आयुष भारती, अक्षत गोसावी, राजवीर गांगुर्डे, आशिष पिवाल, साद पठाण, अमोल उत्तम वाघ आणि पराग मिलिंद कुलकर्णी या 12 संशयितांना ताब्यात घेतले. दरम्यान राहुल सोनवणे आणि शिवा सुरेश पिवाल हे 2 संशयित अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नाहीत. त्यांचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना करण्यात आली आहेत. 12 संशयितांना न्यायालयात हजर केले असता त्यांना 3 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली. या प्रकरणाचा पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिक रोड पोलीस करत आहेत. दिनांक 16 ऑगस्ट रोजी रात्री साधारण 7 वाजण्याच्या सुमारास नाशिक रोड पोलीस स्टेशन हद्दीमध्ये गोसावीवाडी या ठिकाणी एक गोळीबाराची घटना घडली, ज्याच्यामध्ये यातील जो एक आरोपी आहे त्या आरोपीनं 2 राऊंड फायर करून एका व्यक्तीचा, ज्याचा ह्याच्यातलं नाव आहे सुमित पगारे, त्याच्यामध्ये खून केलेला आहे असं निष्पन्न झालं. त्याच्यावरून त्याला जेव्हा उपचारासाठी अशोक हॉस्पिटल या ठिकाणी आणलं होतं तेव्हा मी देखील त्या ठिकाणी इंट्रोगेट केलं होतं. तर त्याच्यामध्ये त्या गुन्ह्याच्या पुढील तपासामध्ये एकूण 14 आरोपींची नावं त्याच्यामध्ये समोर आली. या 14 आरोपींमध्ये बऱ्याचशा गुन्हेगारांची, म्हणजे जवळपास 10 गुन्हेगारांची पूर्वीची गुन्हेगारी पार्श्वभूमी आहे आणि 4 आरोपींची मात्र काही गुन्हेगारी पार्श्वभूमी असल्याचं दिसून येत नाही आहे. तर यांनी त्यांच्या काही पूर्ववैमनस्यातून याच्यामध्ये हा प्रकार केला आहे असं दिसून येतं आहे. आणि सकृतदर्शनी याच्यामध्ये जे काही आरोपी आहेत, एकूण 14 आरोपींची नावं त्याच्यात निष्पन्न आहेत. त्याच्यापैकी आम्ही अद्यापपर्यंत 12 आरोपींना त्याच्यामध्ये अटक करण्यामध्ये यशस्वी ठरलेले. 2 आरोपी जे आहेत ते अजून फरार आहेत. त्यांचा देखील शोध त्या ठिकाणी नाशिक पोलीस घेत आहेत. याच्यातला जो मुख्य आरोपी आहे तो आणि जो मृतक आहे तो, त्या मृतकाचा जो मोठा भाऊ आहे तो अद्यापही आपल्या नाशिक रोड कारागृहात आहे. आणि पूर्वी 2023च्या एका गुन्ह्यामध्ये हे आतमध्ये होते आणि त्यावेळेस त्यांच्यामध्ये काय आर्थिक व्यवहार देखील झाले होते. सोबतच याला एक नाजूक संबंधांची देखील एक किनार आहे. आणि ह्याच्यातून यातला जो मुख्य आरोपी आहे तो अर्जुन पिवाल आणि प्लस जे पगारे आहेत यांचे त्याच्यामधून वाद झाले होते. आणि त्या वादामधून त्यांनी त्याला जेलमध्ये पण असताना त्यांची काही भांडणं त्यामध्ये झाली होती अशी प्राथमिक माहिती आहे. आणि त्याच्यानंतर साधारणपणे 6 महिन्यापूर्वी आता हा जो यातला मृतक आहे तो जेलमधून बाहेर आला होता त्याच गुन्ह्यामध्ये. आणि त्याच्यानंतर हे देखील जे आहेत ते त्याच्यानंतरच साधारण 1-2 महिन्यापूर्वी ते पण जेलमधून रिलीज झाले होते. आणि बाहेर आल्यानंतर पण त्या आर्थिक देवाणघेवाणीतून आणि परत आणखीन काही इतर कारणातून त्यांच्यात वैमनस्य होतं आणि त्या वैमनस्यातून हा गुन्हा घडला असा सध्या त्याच्यामध्ये एकंदरीत कयास आहे. तरी परंतु सखोल तपासाअंतीच आपल्याला त्याच्यामध्ये सांगता येईल की नेमकं याच्यामागे आणखीन काही वेगळं कारण आहे.